घेतल्यानंतर कुणीही हात डोक्याला पुसू नये. हात हा आपल्या अंगाला पुसावा, अंगावरच्या वस्त्राला पुसू नका. तीर्थ घेत असताना आवाज आला नाही पाहिजे. गुरूंचं तीर्थ आहे त्यामुळे कुणीही आवाज घेऊन ती काही कडी नाहीये त्याला. गुरूंचं तीर्थ आहे, आवाज तीर्थ घेताना येऊ नये. गुरूंचं तीर्थ हे पवित्र असतं त्यामुळे ते आपण सेवन करायचे. हाताला हात पुसायचे आहे, देवाला भस्म लावायचं. आपल्याला प्रसाद मिळेल, तो प्रसाद घेऊन सर्वांनी लगेच बाहेर यायचं आहे. आजपासून 5 दिवसाचं गुरु महाराजांचं अनुष्ठान आपल्या या बीड नगरीमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे गुरु महाराजांनी आपल्याला ह्या वर्षी 5 दिवस सेवा करण्याची संधी दिलेली आहे. गेल्या वेळेला गुरु महाराजांचं अनुष्ठान हे 3 दिवसाचं झालं. ह्या वर्षी 7 दिवसाचा विषय चालू होता, परंतु काही बाकीच्या कार्यक्रमामुळे आपल्याला 5 दिवसाची गुरुसेवा या ठिकाणी सर्वांना प्राप्त झाली. सूचना फक्त एवढीच आहे, सगळ्यांना शिष्याने गुरुची वाट बघावी लागते. गुरुने शिष्याची वाट बघू नये. महाराज सकाळी 8:30 ला तयार झाले. बरोबर 9 वाजता इथं लिंग पूजेला आपल्याला सुरुवात करायची होती, पण फक्त मोजून 5 किंवा 6 जण या ठिकाणी असतील. एवढे 5च दिवस आहेत. आपल्या सगळ्यांना सूचना, उद्यापासून बरोबर 9:15 वाजता इथं पूजेला सुरुवात असेल. गुरु महाराजांचा आदेश आहे, मी काय सांगतोय लक्ष देऊ नये. गुरु महाराजांचा आदेश आहे, जर भक्त आले तर तुम्हाला ते अभिषेक प्राप्त होईल. नाही जरी आले तरी महाराज त्यांची ते इथं बसून पूजा सुरू करतील. अभिषेकाचं पुण्य घ्यायचंय का नाही हे आपण ठरवलं. त्यामुळे सगळ्यांना सूचना आहे, बरोबर 9:15 वाजता या ठिकाणी इष्टलिंग महापूजेला सुरुवात होईल सकाळी. आणि आजपासून 5 दिवस इथं रोज संध्याकाळी शिवपाठ होणार आहे. आणि तो शिवपाठ आपण सगळेजण करणार आहोत. त्याच्यामुळे सर्व महिलांना सूचना आहे, संध्याकाळी शिवपाठाला सर्व भजनी मंडळ, महिला मंडळ या सर्वांनी या ठिकाणी यायचे. शिवपाठ करायचा आहे. शिवपाठ झाल्यानंतर आरती करून मग आपल्याला या ठिकाणी कधी साखरेचा प्रसाद गुरु महाराजांकडून मिळणार आहे. तसेच सोमवारी आपल्या इथं शिवदीक्षा कार्यक्रम आहे. आज शनिवार, रविवार, सोमवार म्हणजे परवा दिवशी या ठिकाणी दीक्षाविधीचा कार्यक्रम आहे. जर दीक्षा घ्यायचं कुणी असेल, आपले नातेवाईक, आपल्या ओळखीतील कुणी, सर्वांना सूचना द्या. ज्यांना कुणाला दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आवर्जून या ठिकाणी नाव नोंदणी करा. आणि सोमवारी सकाळी बरोबर 9 वाजता शिवदीक्षेचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. उद्या गुरु महाराजांना सहस्त्र बिल्वार्चन या ठिकाणी अर्पण होणार आहे. सर्व महिलांना सूचना आहे, उद्या येताना सर्वांनी बेल घेऊन यायचा आहे. तुम्ही आणलेला बेल हा गुरुचरणी अर्पण करण्यात येणार आहे. तो तुमच्याही हस्ते होईल. त्यामुळे येताना जास्तीत जास्त संख्येने सर्वांना सूचना आहे. जसं आपण आज अभिषेकाच्या वेळेला एकदम व्यवस्थित शांततेत सगळं कार्य झालं, व्यवस्थित झालं विधी, त्याच पद्धतीने उद्या बेल व्हायला सगळ्यांना मिळणार आहे. फक्त शिस्त आपण राखायची आहे. आता गडबड नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित आले, शांततेत आले, वेळ कमी लागतो आणि सर्वांना व्यवस्थित तीर्थ घेता येतं, अभिषेक घेता येतो. उद्या सगळ्यांनी येताना बेल घेऊन या. जेवढा जास्त होईल तेवढा जास्तीत जास्त बेल आपण सर्वांनी घेऊन यायचा आहे.
सोमवारी शिवदीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर